हं, हं. आता ज्या पद्धतीनं ते इतकी ज्युनियर असून मांडणी करतात किंवा एखाद्या ज्येष्ठ माणसाबद्दल बोलतात, त्याबद्दल माझं म्हणणं आहे की बाबा इतकी घाई त्यांनी करू नये. कारण शेवटी घाई गडबड फास्ट गाडी गेली की अपघात होतात आणि त्यांना घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घेण्याची. तुम्ही बघा ट्विट करणं किंवा कुठल्या गोष्टी एखाद्या राजकीय विरोधक म्हणून एखादी विरोधकांची गोष्ट नजरेसमोर आणणं हे मी समजू शकतो. हं, हं. परंतु बोलत असताना त्याबद्दलचा सन्मान असला पाहिजे, मान असला पाहिजे. ते कधी-कधी ते विसरून जातात. याबद्दल माझं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे पक्षात असताना कधी त्यांना सांगितलं का समोरासमोर? नाही त्यावेळेस ते इतके बोलत नव्हते. विरोधक झाल्यावर बोलायला आता लागले. ते पक्ष वेगळे झाल्यानंतर त्याला त्याला थोडासा सात्विक संताप आलेला आहे. त्यामुळे ते बोलतायत असं मला वाटतंय. हं, हं. आता ज्या पद्धतीनं ते इतकी ज्युनियर असून मांडणी करतात किंवा एखाद्या ज्येष्ठ माणसाबद्दल बोलतात, त्याबद्दल माझं म्हणणं आहे की बाबा इतकी घाई त्यांनी करू नये. कारण शेवटी घाई गडबड फास्ट गाडी गेली की अपघात होतात आणि त्यांना घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घेण्याची. तुम्ही बघा ट्विट करणं किंवा कुठल्या गोष्टी एखाद्या राजकीय विरोधक म्हणून एखादी विरोधकांची गोष्ट नजरेसमोर आणणं हे मी समजू शकतो. हं, हं. परंतु बोलत असताना त्याबद्दलचा सन्मान असला पाहिजे, मान असला पाहिजे. ते कधी-कधी ते विसरून जातात. याबद्दल माझं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे पक्षात असताना कधी त्यांना सांगितलं का समोरासमोर? नाही त्यावेळेस ते इतके बोलत नव्हते. विरोधक झाल्यावर बोलायला आता लागले. ते पक्ष वेगळे झाल्यानंतर त्याला त्याला थोडासा सात्विक संताप आलेला आहे. त्यामुळे ते बोलतायत असं मला वाटतंय.